श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2. संक्षिप्त मराठी अर्थ. पुढील भाग. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा आणि मरणारा आहे असे मानत असशील तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून हा उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात, फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते. शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. हे महारथी, तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. जय पराजय, फायदा तोटा आणि सुखदुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजेच दिखावू शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते.
या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.